मंडळी, महाविकास आघाडीमध्ये सध्या छोट्या छोट्या ठिणग्या पडत आहेत. पण महाविकास आघाडीचा हा जो बॉम्ब आहे, जो बॉम्ब खरं तर सत्ताधाऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी बांधलेला होता, पण आज तो स्वतःमध्ये फुटण्याची ही शक्यता निर्माण झाली आहे का? टाइम बॉम्बवर सध्या महाविकास आघाडी आहे का? चर्चा करूया. या चर्चेसाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. केशवजी, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत शिवसेना मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत. डॉक्टर, तुमचंही स्वागत आहे. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते किशोर तिवारी आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत. चर्चेची सुरुवात अर्थातच किशोर भाऊ पासून. किशोर भाऊ, असं अचानक काय झालं हो की तुम्हाला सोबळ जाणवायला लागलं? एकदा होऊन जाऊ दे, एकदा आजमावून बघावं असं तुम्हाला वाटायला लागलं, आणि अशा परिस्थितीत आम्ही त्याचा अर्थ असा काढायचा का की आता महाविकास आघाडीचं विसर्जन होत आहे? किती किती तुझा रिपोर्ट फार चांगला आहे. बडे, आज तुम्ही जो रिपोर्ट दिला तो फार चांगला होता. आणि दुसरं, राजू वाघमारे, तुम्ही विलन सारखे दिसत आहात. आता मी एक तुम्हाला उत्तर देतो की विधानसभेच्या निवडणुकीत आमची वाताहात झाली. कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून ऐन वेळेवर बाहेरच्या लोकांना शिवबंधन बांधून देण्यात आले. ते बिचारे फार लोकांनी रिजेक्ट केलं. आता कार्यकर्त्याची बांधणी करायची, संघटनेची बांधणी करायची, तर स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याच्यासाठी चांगल्या राहतात. आणि स्वबळावर लढणे हे फार महत्वाचे झालं होतं की कारण आम्ही काँग्रेस सोबत गेल्यानंतर भाजपने एक नेरेटिव्ह सेट केला होता की आम्ही हिंदुत्व सोडून दिलं आणि काँग्रेस सुद्धा सनातन धर्माला शिव्या, स्वातंत्र्यवीर सावरकरला शिव्या. आम्ही वारंवार म्हटलं की आपण एका मिनिमम कॉमन प्रोग्रामवर आलाय, कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण लढत आहोत. आमच्या श्रद्धेच्या याच्यावर बोलायचं नाही. तर आम्हाला आत्मचिंतन करून आम्ही हा निर्णय घेतलाय. परंतु मी एक सांगतो, प्रमुख ठिकाणी आम्ही सहबळावर लढत असलो तरी स्थानीय निकायचे लोक, स्थानीय शाखेचे लोक जे निर्णय घेतील तो निर्णय मान्य राहील. मात्र काय असते की अशी चौकडी निर्माण होऊन जाते. ती चौकडी आपलं काम करते, तर त्याच्यामुळे नुकसान झालं हे उद्धवजींनी कबूल केलंय. आणि उद्धवजी पक्ष बांधणीसाठी आता सक्रिय झाले आहे. पहिले आमचं घर आम्हाला ठीक करायचं आहे, हे चाटुकार लोकांना थोडं बाजूला करायचं आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही काय म्हणतात विपक्ष एकता वगैरे बघू. इथे पहिले आमचं घर आम्ही सेट करू. आणि आम्हाला अजून जाणारे लोक आहे, खूप गर्दी. सत्ता नाही आली तर लोक पुन्हा चालले. कोणी लॉबिंग भाजपमध्ये करताय, कोणी एकनाथ शिंदे करताय, कोणी अजित पवाराकडे करताय. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे, ज्यांना जायचं आहे ते चालले जा. एकदा आम्ही मोकळे तर राहू. मात्र आहे ना विलास, तुझ्या रिपोर्ट मध्ये तुम्ही म्हटलं होतं की आम्ही काय म्हणजे देवेंद्र फडणवीसची सलगी करतो काय, आणि गुलाबराव म्हणाले आम्ही पप्पी घेतो काय. हे बघा, आमचा पक्ष तोडला, आम्हाला फार नुकसान केलं. आमचे मुख्य प्रवक्ते ज्यांचं सकाळचं निवेदन असते त्याच्यावर तुम्ही बातम्या करता, त्यांना जेलात ठेवलं. आणि काय झालं की ह्या बदल्याच्या राजकारणाचा बदला घेण्याची वेळ आम्हाला आली आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही संघटना बांधून या भाजपला त्यांची जागा दाखवणार. ठीक आहे, तुम्ही त्यांना जागा दाखवणार. पण मला यातल्या ज्या तुमच्या संपूर्ण बोलण्याचा सार जो दिसला ना, तो मला असा दिसतोय किशोर भाऊ. विकासजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तुम्ही काहीतरी असं हातवारे करताय, बहुतेक तुम्हाला आवाज येत नाही. विकासजी, माझा आवाज येतोय? विकासजी फ्रीज झालेत. ठीक आहे, आणि ते आल्यानंतर मी विकासजी, माझा आवाज येतोय? ठीक आहे. मला राजू वाघमारेंना स्वाभाविकपणे या चर्चेत आणायचं आहे. राजू वाघमारेजी, आता
एका बाजूला जर महाविकास आघाडी फुटणार असेल, महाविकास आघाडीची शक्ल पडणार असतील, ही एक बातमी आहे. मी फक्त बिंदू जोडतोय बघा त्याचं काय. इकडे ही बातमी आहे, तिकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सातत्यानं भेटत आहेत, आदित्य ठाकरे भेटत आहेत. तुमच्यासाठी ही थोडी अस्वस्थ करणारी चित्र नाही आहेत? काय विलासजी, आमच्यासाठी अस्वस्थ करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आमच्यासाठी हे म्हणत होते की तुमचा एक खासदार येणार नाही, तुमचे 2 खासदार येणार नाही, सगळे पळून जातील. आमचे किती खासदार आले आपण बघितलेत. विधानसभेमध्ये सांगत होते की सगळी सिंपती उद्धव साहेबांच्या बाजूनी आहे. महाविकास आघाडीने तर अगदी मंत्रिपदाची स्वप्न बघितलेली, मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवलेलं. आमचे 60 आमदार झाले, 57+3. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील एक मजबूत शिवसेना, जी खरी शिवसेना, जी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराची शिवसेना, ही आमची म्हणून जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे. अहो, ते आता पुन्हा हिंदुत्वाकडे येत आहेत. ते म्हणतायत आता हिंदुत्वाकडे जायचंय त्यांना पुन्हा. चॅलेंज नाहीये का तुमच्यासाठी? काय आहे, बूंद से गई वो हौद से नहीं आती. आता यांची एवढी बूंद से गई आहे म्हणजे हौदाचीच गेलेली आहे. यांचं आता काय बाकी राहिलंय विलासजी? किशोरभाऊ उशीर झाला, मी विचारतो ना, किशोरभाऊ उशीर झाला ह्या सगळ्या गोष्टींना? आम्ही हिंदुत्व कधी सोडलं नव्हतं. दिवा विजताना आहे ना थोडा मोठा होतो, तसं उबाटाची गत आहे की आता विजायचं आहे, पण आपण दाखवायचं आता काय, तर आम्ही कुठच्याही परिस्थितीत लढू, एकटे लढू. अरे तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, तुमच्याकडे नेते नाहीत, तुम्हाला पाठिंबा देणारी जनता नाही. तुम्ही काय आपसात 4 जण एकत्र या आणि लढण्याची भाषा करा. विचारताय कोण? मी उत्तर घेतो. 30 सेकंदात मला उत्तर घ्यायचं, पुन्हा 2 पाहुण्यांकडे जायचं. किशोर भाऊ लवकर. परिस्थिती काय आहे, ज्या देवेंद्र फडणवीसांना तू राहशील किंवा मी राहील बोलणारे उद्धव ठाकरे साहेब आज त्यांच्या दारामध्ये लाईनीत उभे आहेत. मला आतमध्ये घ्या, मला भेटा, आपल्या मुलाला पाठवतायत आदित्यजींना. याला लाचारी नाही म्हणायची तर काय म्हणायची? नाही, मी उत्तर घेतो. परिस्थिती आली, किशोर भाऊ परिस्थिती का आली याचं आत्मचिंतन अजून होत नाही. अजून यांना वाटतं की हेच पूर्वीचे आहेत, लोकांनी तुम्हाला नाकारलंय, उभाटाला. ठीक आहे, मी उत्तर घेतो. किशोर भाऊ, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या ज्या कृती आहे ना त्या कृती वेगळ्या आहेत आणि त्याच्यातून तुम्ही खूप सॉफ्ट झालाय असं दिसतंय. मी त्यांचे शब्द नाही वापरत, पण तुम्ही सॉफ्ट झालाय असं म्हणताय. नाही, हे बघा, मी तुम्हाला एक बोलतो की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना 235 त्यांच्याकडे सदस्य आहेत आणि आता विरोधक म्हणून जे काही सकारात्मक कामं आहे ते आम्हाला करून घ्यायचे, तर त्यांच्याची भेट घेतली तर आम्ही त्याची पप्पी घेतली असं होत नाही ना. तुमच्या या वक्तव्याकडे काय? अरे थांबा ना, पटेल असं बोला. राजू मला बोलू दे. किती विरोध केलेला तुम्ही, लोक हसतात. अरे थोडं थांबा, तुम्ही तरी असं बोलू नका. त्यांचं म्हणणं तरी ऐकूया ना. डॉक्टर त्यांचं म्हणणं ऐकूया. डॉक्टर त्यांचं म्हणणं ऐकूया. त्यांचं म्हणणं ऐकूया. 2 पाहुण्यांकडे मला जायचंय. तुमच्या दोघांमध्ये कुस्ती संपतच नाहीये. नाही, असं काही नाहीये, कुस्ती वगैरे नाहीये. मी दररोज सकाळी देवाला एक अगरबत्ती लावतो की राजू वाघमारेचं काँग्रेसमध्ये काही जमलं नाही, इथे आले आहेत तर जमून गेलं पाहिजे, त्यांचं जमून गेलं पाहिजे. बरं, ठीक आहे. मी विकासजींकडे जातो. विकासजी आले चर्चेमध्ये. विकासजी, तुमच्या मित्राला तुमची अडचण होताना दिसते. ते म्हणतात आधी आमचं घर बघू द्या, मग बाकी आमच्या मित्रांचं बघू आम्ही. आता त्यांनी सोबळाचा नारा दिलेला आहे. तुमचं नेमकं काय चाललंय आम्हाला कळायला मार्ग नाहीये. महाविकास आघाडीची म्हणजे काय फाटाफूट सुरू आहे की काय? नाही, तुमचा सुरुवातीचा रिपोर्टही पाहिला आणि आता ह्या दोघांची मतही ऐकली मी, राजू वाघमारे आणि तिवारी साहेबांची दोघांची मतं ऐकली. खरं तर आपण सगळे विसरले ही चर्चा करताना, ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची 25 वर्षीय युती होती त्यावेळेस सुद्धा ते
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढत होती. आणि आमची काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा युती आघाडी होती. त्या आघाडीमध्ये सुद्धा आम्ही 20 वर्ष जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे स्वतंत्रपणे लढलं. हे सगळे आपण विसरणार आहोत का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपला जर सत्तेतून घालवायचं असेल, त्यांचा सुपडा साफ करायचा असेल, तर आपल्या तिघांना एकत्र यावं लागेल. हे महाराष्ट्राला तुम्हीच सांगितलं. ऐका बोलतो ना. त्यामुळे महाविकास आघाडीची बिघाडी झाली, परवाटवळ झालं, संपलं. हे जे काही चाललंय त्याच्यात काही फारसं तथ्य नाही. संसदेच्या राजकारणामध्ये किंवा विधिमंडळाच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही एकसंघपणेच त्या ठिकाणी काम करणार. विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये कुठेही फाटाफूट होणार नाही. स्थानिक राजकारण असतं. स्थानिक पातळीवर कदाचित, आता मुंबईच्या पातळीवर कदाचित शिवसेनेच्या, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीची कदाचित स्थानिक पातळीवर काही चर्चा होऊन काही जागा वाटप होऊ शकतं, असं काही सांगता येत नाही. किंवा पुण्याच्या पातळी पिंपरी चिंचवड समजा राष्ट्रवादीचं प्रबळ जास्त असेल, तिथं शिवसेना बरं, ठीक आहे. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मी या चर्चेमध्ये केशव उपाध्ये यांना आणतोय. केशवजी, आता महाविकास आघाडी जी मजबूत होती, जी महाविकास आघाडी तुम्हाला सत्तेतून घालवण्यासाठी अस्तित्वात आलेली होती, त्या महाविकास आघाडीमध्ये सध्या ब्लेम गेम सुरू झाला, त्यांच्यात सोबळाचा नारा सुरू झालेला आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? तुमच्यासाठी तर म्हणजे आजचा दिवस आनंदाचाच असेल जर हे सगळं असं घडत असेल तर, कारण तुम्ही ती कशी तकलादू करता येईल याच्यासाठी 1000 प्रयत्न केलेले आहेत. मुळामध्ये खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला अशा प्रकारचे प्रयत्न करण्याची मुळातच काही गरज नव्हती. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मुळामध्ये कुठलीही आघाडी, कुठलीही युती जी होते ती त्याला काहीतरी वैचारिक अधिष्ठान असतं. काय कशासाठी येतोय याचा कार्यक्रम असतो आणि कुणासाठी येतोय हे पण असतं. या ठिकाणी केवळ भारतीय जनता पार्टीला विरोध, मोदीजींबद्दल असलेली प्रचंड एक प्रकारचा द्वेष, असूया, या सगळ्या भावनेतनं ही मंडळी एकत्र आली होती. या मंडळीकडे वैचारिक पाया कोणता नव्हता. या मंडळीकडे एकत्र याचं काही निश्चित कारण नव्हतं. कोणत्याही प्रकारचा रोडमॅप विकासाचा असतात तो भूमिका कोणती नव्हती. आणि त्यामुळे कुठल्याही आधाराशिवाय ही एकत्र आलेली मंडळी एक ना एक दिवस कोसळून पडणार हे सांगायला कुठल्या भविष्य व्यक्त्याची गरज असायची गरज नव्हती. खरं म्हणजे हा प्रश्न केवळ विलास हा फक्त 3 पक्षातला नाहीये, हा वरवरचा तुम्ही हे करताय. म्हणजे आता त्याची एका अर्थाने कबुली आता आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पण दिली, उद्धव उभाटाच्या प्रवक्त्यांनी पण दिली. हा प्रश्न 3 पक्षातला आहेच, पण त्याचबरोबर शिवसेनेतला प्रश्न आहे, हा प्रश्न काँग्रेसमधला अंतर्गतचा प्रश्न आहे, हा प्रश्न राष्ट्रवादीतला म्हणजे शरद पवार गटातला प्रश्न आहे. उदाहरणार्थ ज्यावेळी त्या सगळ्या विषयामध्ये पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की दिल्ली आप जिंकेल, त्याचवेळी दिल्लीमधल्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना सुनावलं. आज काँग्रेस नेतृत्वाचा, काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांचं आपलं नेतृत्व प्रश्नचिन्ह आहे. हा काँग्रेसमधला संघर्ष आहे. महाविकास, कारण एकही महाविकास आघाडी, प्रदेश पातळीवर महाविकास आघाडी आणि केंद्रीय पातळीवरती त्यांचा जो काही एक अलायन्स आहे, त्या अलायन्सच्या विरोधामध्ये त्या अलायन्समधले अंतर्गत पार्टनर तृणमूल असतील, फारुख अब्दुल्ला पक्ष असेल, हे सगळे तिथल्या काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे हा एक संघर्ष आहे. दुसरं, शिवसेना उभाटा गट जो आहे त्यांचा प्रश्न दुसरा. आज यांनी सांगितलं की आम्ही आमच्यातल्या लोकांना जायचं ना जाऊ द्या, चुकीच्या लोकांना शिवबंधन वापरलं असं आता त्या तिवारीने शब्दप्रयोग केला त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांच्यातला हा संघर्ष आहे. चुकीच्या लोकांना तिकीट दिली गेली म्हणून पराभव झाला. शरद पवार दस्तूर खुद्द असं म्हणाले की संघाने खूप त्यांचं कौतुक केलं. हे सगळे जे प्रकार आहेत हे पक्षातले सुद्धा मोठ्या प्रमाणात या तिन्ही पक्षामध्ये अंतर्गत मोठ्या बदल होत आहेत, संघर्षाची बीजं दिसत आहेत, घटक पक्षांवरचा एकमेकांचा अविश्वास दिसतोय. ही सगळी अशा प्रकारची महाविकास आघाडीची परिस्थिती आहे. कारण मुळात या महाविकास आघाडीला कोणत्याच प्रकारचा ठोस पाया नव्हता आणि त्यामुळे केवळ भाजपा विरोध, केवळ मोदी विरोध या गोष्टीतनं एकत्र आलेली मंडळी कुठल्याही पद्धतीत दीर्घकाळ चालणार नाहीत हे माहिती होतं. विकास लवांडेंना पटत नाहीये तुमची ही मांडणी, विकास लवांडेंना पटत नाहीये. हसतायत ते विकासजी, त्यांनी तर आता सगळे बाबाडे काढले तुमचे. पटणार नाहीच आहे. आमचे मित्र केशव उपाध्ये म्हणजे राजकारणाचे फार मोठे विश्लेषक आहेत आणि त्यांच्या इतका सर्वज्ञानी व्यक्ती, प्रवक्ता बाकी कुठल्याही पक्षाकडे नाहीये. त्यामुळं केशव उपाध्यांची मांडणी फार अफलातून असते. खोटं बोल पण रिटून बोल, कुत्सित बोलणे किंवा काहीतरी बुद्धिव्यक्त करणारं बोलायचं. जसं काय महायुती फार एक संघ आहे. आता महायुतीचं कळेल ना मला, तुमचे अजित पवार, तुमचं सगळं एकनाथ शिंदे,
तुमची किती युती कशी राहणार आहे आम्हाला कळेल ना. ठाण्यापासून पार नागपूरपर्यंत आम्हालाही माहितीचे गमती जमती आमच्या जरा लवकर सुरू झाल्या, तुमची जरा अजून 1-15 दिवसांनी सुरू होईल. कारण तुम्हाला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावायच्यात का नाही तुमच्या हातात आहे. कारण गेले 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाकारल्या. लोकशाहीला तुम्ही इथं हुकुमशाहीचं स्वरूप आणलं. प्रशासन राज या राज्यामध्ये तुम्ही राबवताय. 4 वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार तुम्ही प्रशासकाच्या मार्फत विकासजी विकासजी ऐका ना जेव्हा स्वबळाचा हा नारा घेतला गेला ह्या निवडणुकीमध्ये तेव्हा तुम्हाला विचारलं गेलं का हो? पवार साहेब स्वतः म्हणतायत की विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर मोठ्या नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नाहीये. हे काल ब्लेम गेम सुरू झालेला आहे. हे कुठल्या दिशेनं चाललंय? म्हणजे कार्यकर्त्यांना तुम्ही विश्वास देऊ शकत नाहीयेत का? तुम्ही सांगा तरी किमान की आपण एक आहोत. तेच सांगतो तुम्हाला मी. मुळामध्ये आमच्या इंडिया आघाडी आणि मी मगाशी सांगतो तुम्हाला आवाज कट झालता तुमचं. महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये इंडिया आघाडी ही संसदेच्या पातळीवर आणि विधिमंडळाच्या पातळीवर त्याला काही अडचण येणार नाही. आता बजेटचं जर अधिवेशन आलं तर महाविकास आघाडीचे जे काही आमचे आमदार आहेत ते तिथे एकसंघपणे लढतील ना सरकारच्या विरोधामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हे सरकार किती हुकुमशाही राबवते. बीड प्रकरणावर आपल्याला दिसतं ना, परभणीमध्ये एक माणूस मारून टाकला, मर्डर केला, त्याची चर्चा हे करत नाहीत. बीडमध्ये आज मोर्चे एवढे लाखांचे निघतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. स्वतःच्या पक्षाचे सुद्धा आमदार तिथं घसात आणून सुरेश धस बोलतायत, तरी सरकार त्याची दखल घेत नाही. अजून सरकारने त्याच्यावर भाष्य सुद्धा केलं नाही. आणि यांनी काय गप्पा मारा आहे महाविकास आघाडीच्या? महाविकास आघाडी ही सरकारच्या विरोधात सातत्याने लढत राहील. स्थानिक राजकारण जे जिल्हा परिषद महानगरपालिकेचं नगरपालिकेचं हे स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतंत्रपणे लढलं तर त्यात वावगं काय? ठीक आहे डॉक्टर तुमची कमेंट आणि नंतर मला केशवजींकडे जायचं आहे. डॉक्टर काय आहे विकास की आता त्यांना विरोध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 5 वर्ष असंच भोपलत बसायचंय. दुसरं काय करणार बिचारे? म्हणजे त्यांच्या प्रसंगाची त्यांच्या प्रसंगाची मला जाणीव आहे. कारण मी स्वतः विरोधात होतो. त्याच्यामुळे 5 वर्ष एक जण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष तुम्हाला विरोधी ऐकून घ्या ना. एक जण 5 वर्ष त्यांना हेच करायचंय. आता राहिला प्रश्न की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकामध्ये विधानसभेमध्ये सुपडा साफ झाल्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सत्तेचा ताम्रपट विरोधी पक्ष काय दिवे लावणार आहे? सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. काय दिवे लावणार आहे? काँग्रेस पण दिवे लावू शकत नाही. पण राजू वाघमारे जे ते म्हणतात तुमचं काय, तुमच्या सुद्धा अंतर्गत मतभेद आहेत असं ते म्हणतात. त्याच्यामुळे 15 वर्ष भारतीय जनता पार्टी विरोधात होती तेव्हा आघाडीच्या लोकांनी असं एक जण विकासजी एक जण प्लीज मला विचारलं नाही विकासजी 1 मिनिट त्यांचं उत्तर घ्या ना. मी तुम्हाला वेळ दिला ना. सत्तेचा ताम्रपट घेऊन हा ठीक आहे हा बरोबर आहे. त्यांनी ऐकलं ते. माझा मुद्दा असा आहे की राजू वाघमारेजी ते असं म्हणतायत की तुमच्यात सुद्धा अंतर्गत अनेक मतभेद आहेत ना. त्यांचं काय व्हायचं ते उद्या ते म्हणतात तुमच्यात सुद्धा मतभेद आहेत का? विलासजी आमच्यामध्ये अजिबात मतभेद नाही. महायुतीची एकमेकाची मतं एकमेकाला मिळाल्यामुळे आम्ही 232 आमदार निवडून आणू शकलो. कारण आम्ही एकमेकावर विश्वास ठेवला, एकमेकाच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि प्रामाणिकपणे काम केलं. महाविकास आघाडीमध्ये अप्रामाणिक काम झालं, मतं ट्रान्सफर झाली नाहीत. यांच्याकडे मतं मागायला काहीच अपेक्षा लोकांनी यांच्याकडच्या ठेवल्या नव्हत्या. त्याच्यामुळे यांची हार झाली. ठीक आहे आता यांना कळतं. डॉक्टर मी येतो तुमच्याकडे. मला केशवजींना विचारायचं आहे. केशवजी विलास एका बाजूला उत्तर द्या तुम्ही. एका बाजूला ही सगळी रणनीती चाललेली आहे की सोबळावर लढायचं, असं करायचं हे सगळं. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतले 2 पक्ष तुमच्या जवळ येताना आपल्याला दिसत आहेत, जवळीक तुमच्यासोबत वाढवताना दिसत आहेत. एक राष्ट्रवादी सोबत तिकडे आणि एक तुमच्यासोबत. हे काय चाललंय? याचा नेमका काय अर्थ घ्यायचा तुम्ही महाराष्ट्राला सांगा. काय चाललंय हे सगळं? महाराष्ट्रामध्ये आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी अजित पवार नेतृत्वाखाली या 3 पक्षांचा अतिशय उत्तम संसार सुरू आहे. या 3 पक्ष एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पुढे नेत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्राच्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार आणण्याची शंका निर्माण करण्याची आवश्यकता नाही. हा पहिला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट मुद्दा विलास मी या ठिकाणी स्पष्ट करतो. पण बहुतेक त्यांना दुसरं त्यातलं पालकमंत्री असं पद आहे अजून की झालं नाही, तुमच्यात त्याच्यावर मतभेद बोट ठेवायचं नाहीत का, होतं अमुक नाही वाटतं. का, तमुक नाही, मी सांगतो ना, येतो ना. असं आहे की मुळामध्ये लक्षात घ्या की बघा, 3 पक्ष वेगळे आहेत, तिन्ही पक्षाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, तिन्ही पक्षाचे वोटर बेस आहेत आणि स्वाभाविकपणे त्या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाला, तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटणं यात चुकीचं काही नाही. पण तरीसुद्धा आज माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेजी आणि माननीय अजित पवार हे तिघही एकत्र बसून प्रत्येक प्रश्नावरती मार्ग काढतात. मगाशी कुणीतरी म्हणलं आम्हाला काय इतकं महाराष्ट्रात काय चाललंय पाहतोय. खरं म्हणजे बीडच्या प्रश्नावर अत्यंत स्पष्ट उत्तर माननीय देवेंद्रजींनी दिलं की जो कोणी त्या ठिकाणी दोषी असेल त्या ठिकाणी त्याला शिक्षा केली जाईल, त्याची तमा बाळगली जाणार नाही. या उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे हाल महाराष्ट्रातल्या जनतेचे केले गेले, साध्या साध्या गोष्टीसाठी त्रास दिला गेला, हे महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवलंय. त्यामुळे 2 सरकारमधला हा फरक आहे. तिसरं, माननीय शरद पवार स्वतः ठाकरे तुमच्या जवळ येत आहेत का? ईव्हीएम त्यावरती घुटाळ बसले. ठाकरे तुमच्या जवळ येत आहेत का? सामनातून कौतुक काय होतं असं आहे की तुमचं? मुळामध्ये एक मिनिट मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टी, म्हणजे मी हे केरळमधलं उदाहरण देतो मुद्दा म्हणून, एस नंदुरदुपात जे कम्युनिस्ट पक्षाचे अत्यंत कट्टर कम्युनिस्ट नेते, जे भारतीय जनता पार्टीला कधीच त्यांनी एक प्रकारे जवळ येऊ दिलं नाही, त्यांचं निधन झाल्यानंतर केंद्रात वाजपेयी सरकार होतं. त्यावेळी उपप्रधानमंत्री असलेले अडवाणी स्वतः त्या ठिकाणी गेले आणि आम्ही हे सांगितलं की राजकीय अस्पृश्यता आम्ही पाळत नाही. भारतीय जनता पार्टीने सगळ्यात राजकीय अस्पृश्यता भोगलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एखादा नेते कोणी जाऊन भेटतात, याचा अर्थ त्याचे पॉलिटिकल अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, त्याचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. किंबहुना पत्रकारांनी विलास बडे तुम्ही स्वागत केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी एक संस्कृती होती, ही सगळ्यात वाईट संस्कृती आणली. एकतर मी राहीन नाही तर तू राहशील, ही उद्धव ठाकरेंची मानसिकता विचार करण्याची दाखवते, खुनशी वृत्ती दाखवते. आणि त्याच्या उलट देवेंद्रजींनी येणाऱ्या उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. आता ते आदित्य ठाकरे त्यांनाही भेटले. त्यामुळे शेवटी एक राजकीय संवाद साधायची पद्धत असते, ती देवेंद्रजींनी दाखवला, तो मोठेपणा दाखवला. त्याचं स्वागतही मला वाटतं केलं गेलं पाहिजे. अरे हे ईडी सीबीआय कसलं, हे अशा थाबड्या, आम्ही स्वागत करतो तुमच्या ह्या नव्या नात्याचं. त्यामुळे याच्यामध्ये नव्यानं तुमचं जर नातं जुळत असेल तर आम्ही स्वागत करतो, काय अडचण हा नाही. उत्तम चाललाय. विरोधी पक्षांना विलासराव, माझं पहिलं वाक्य होतं, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्रजी या तिघांचा संसार अतिशय उत्तम चालू आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन अडचणी काढून पूर्ण होऊ द्या. आणि हे या पद्धतीने चर्चेला काही अर्थ नाही. विलास, काहीतरी चर्चा सर ठेवा. हे काय चाललंय? प्रश्न विचारलाय किशोर भाऊ, मला तुम्हाला विचारायचं आहे. किशोर भाऊ, विकासजी थांबा. विकासजी, आता झालं ना 5 वर्ष आपण ते केलं. बडबडमध्ये करतात 5 वर्ष. एक मी थांबवतो ना. हा किशोर भाऊ, बघा ना, काय तेच किशोर भाऊ, मला सांगा, तुम्ही जर अशा पद्धतीनं मित्रांना विश्वासात न घेता परस्पर सोबळाचा निर्णय घ्यायला लागला, उद्या मुंबईमध्ये तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला ते अडचणीचे ठरू शकतात म्हणून तिथं तुम्ही निर्णय घेतलात. एक तुम्ही सगळेजण ज्या उद्देशानं एकत्र आलेला होता त्या उद्देशाचं काय, मग त्या महाविकास आघाडीचं होणार काय, हा सवाल महाराष्ट्राला पडला तर त्यात नवल काय? नाही, एक सांगतो तुम्हाला, केंद्राच्या याच्यात आम्ही काँग्रेस सोबतच राहू आणि महाराष्ट्रात कधीही आम्ही भाजप सोबत जाणार नाही. मात्र स्थानीय स्वराज्य ज्या निवडणुका होतात संस्थाच्या, त्याच्यामध्ये काय होते की उमेदवार असतात, आम्हाला नवीन लोक मिळतील, आम्हाला प्रामाणिक लोक मिळतील, तर त्याच्यासाठी आम्ही करतो. पण मी एक स्पष्ट केलं आहे की आम्ही भाजप सोबत जाणार नाही. राजू वाघमारे किती खुश झालेत बघा ते तिकडे. राजू वाघमारेला आनंद झाला तुम्ही भाजप सोबत जाणार नाहीत म्हटल्यानंतर. एक मिनिट विलास, हा, जसं मी राजू वाघमारेसाठी दररोज सकाळी एक अगरबत्ती लावतो, तशी मी एक अगरबत्ती केशवसाठी आणि माधव भंडारीसाठी लावतो. हा, की यांचे थोडं जमवून द्या, कारण प्रामाणिकपणे ते मांडतात. मी केशव किती प्रामाणिकपणे किशोरजी एक मिनिट बोलू द्या ना. किशोरजी, मग विकासजींना का नाही? विकासजींसाठी अगरबत्ती का नाही? एक मिनिट किशोरजी, एक मिनिट.
एक मला मिनिट पूर्ण किशोरजी, बोलू द्या. किशोरजी केशव, मला एक मिनिट, पूर्ण माझं बोलू पूर्ण द्या. होतं. तुम्ही माझं नाव घेतलं म्हणून मला बोलू द्या. हा नाव घेतलं एक हा. मिनिट. मला बोलू द्या एक ना. मिनिट किशोरजी माझं नाव अरे घेतलं, मला तुम्ही बोलू पुढे द्या. continue करा. नंतर तू नाही मला नाही, थांबा बोलायचं जरा थांबा. एक मिनिट किशोर भाऊ हा त्यांना वेळ माझं द्या. नाव घेतलंय, तुम्ही एकच वाक्य टाकतो असं आहे. किशोरजी, मी आता शिर्डीत बसलोय. शिर्डीत साईबाबांचा संदेश आहे, श्रद्धा आणि सबुरी. तो संदेश पूर्णपणे माझ्यात मी अरे मला पूर्ण उतरवलाय, करू द्या ना तो मला. उतरवण्याचा प्रयत्नही मी करतोय. अरे क्या- त्यामुळे माझ्यासाठी उदबत्ती लावण्याऐवजी किशोर तिवारी, कारण म्हणजे अनेक किती भाजपमध्ये होतात, मग आणखीन कुठे होतात, त्याचा विचार अधिक करा. त्याच्यासाठी अधिक अरे चांगला मला उद्धव बोलू ठाकरे द्या ना. कशा पद्धतीने चांगली सुबुद्धी त्यांना मिळेल, अरे ते मला चांगले एक निर्णय शब्द करतील. बोलू द्या. यासाठी एक उदबत्तीने अख्खा विलास, उदबत्ती विलास, पुडा लावा, बरं, धूप लावा, आणखीन काय ओवायचं ते ओळा. बर मी अरे काय यार, म्हणतो मग इकडे विकासजींसाठी एखादी उदबत्ती का नाही? ते किती लढतात एवढं अरे पक्षासाठी? अरे 5 वर्ष जमणार नाही त्यांचं. थांबा, आता मी एक पूर्ण बोलतो तुम्हाला. मला जे बोलायचं आहे हा. की केशवनी टाळलं. आम्ही तिन्ही म्हणे खेळीमेळीच्या वातावरणात आहे आणि आमचं पूर्ण सेट बरोबर झालेला आहे. मी एक सांगतो, 2.5 वर्षापासून हे खेळीमेळीने जे भ्रष्टाचार करत आहे आणि ज्या रीतीने यांनी महाराष्ट्राला लुटायचं सुरू केलं आहे, तर यांचं ब्रीदवाक्यच आहे, महाराष्ट्राचा भ्रष्टाचार थांबणार नाही. तर हे वाटून खात आहे आणि आम्हाला यांच्या पापाचे भाग्यात पडणार नाहीये आणि आम्ही यांच्यासोबत जाणार नाही. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, यांची एक एक पाप ची लक्तरे जनतेच्या वेशीवर टांगू. हे ठीक आहे. काय आहे हो? ठीक आहे. ईव्हीएम मशीनच्या भरोश्यावर निवडून ठीक आलेले आहे लोक. डॉक्टर माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. फक्त 30 सेकंद आहे तुमच्यासाठी. हा काय आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी पण उभाटा आणि महाविकास आघाडी हेच बोलत होतो की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनता यांना जागा दाखवेल. आता जनतेने कोणाला जागा दाखवली? उभाटाला, EVM नी दाखवलं. पवार साहेबांच्या एनसीपीला आणि काँग्रेस. अरे ईव्हीएमनी त्याच्यामुळे दाखवलं. यांची जागा यांना कळली. प्रश्न असा आहे अरे की जागा इस्रायलच्या कळून पण कंपनीला त्या contract दिला होता. जागेवर बसायला तयार नाहीये. अरे मशीनी ऍडजस्ट केल्या. जागेवर सगळ्या बसायला मशीनी आपण तयार adjust नाही केल्या. आहोत. आणि अरे तिला मशीनी ऍडजस्ट केल्या. महाविकास आघाडी फुटल्या राजू प्रमाणे वाघमारे, तुमचं फुटण्याचं जमणार काही नाही. बाकी नाहीये. कबूल हे लोक करा. फुटलेले आहेत. सगळ्या यांच्यात ईव्हीएम परत ऍडजस्ट एकत्र होत्या येऊ करा. शकत बर मला नाही. माझा वेळ संपलाय. माझा वेळ संपलाय. विकासजी, शेवटची कमेंट. महाविकास आघाडी अभेद्य राहील की महाविकास आघाडीला हादरे बसायला सुरुवात झाली आहे, हे तुम्ही मान्य करताय? मुळामध्ये महाविकास आघाडी ही मी पुन्हा एकदा सांगतो, संसदीय राजकारणात, संसदेत आणि विधिमंडळात ही एक संघच आहे, एक संघच राहणार आहे. दुसरी गोष्ट, हे जे 3 वेळा जप करतात ना, 237 जागा आम्हाला मिळाल्या, विरोधकांचा सुपडा साफ झाला, हेही सांगा की तुम्हाला आनंद व्यक्त करता आला नाही, तुम्हाला महिनाभर सरकार स्थापन करता आलं नाही, तुम्ही कुठेही आनंद व्यक्त करू शकला नाही, कारण तुमचा सुद्धा त्या निकालावर विश्वास नाही. एक्झिट पोलचे अंदाज फेल ठरले, सर्वे सगळे फेल ठरले. निवडणूक आयोगावर कुणी अविश्वास दाखवला तर त्याची उत्तर भारतीय जनता पार्टी देते. निवडणूक आयोगाबद्दल जर बोललं तर भारतीय जनता पार्टीला राग येतो. ईव्हीएमवर संशय घेतला तर ठीक आहे. भारतीय जनता माझ्याकडे पार्टीला 30 राग सेकंद आहेत. माझ्याकडे 30 सेकंद आहेत. विलास, हा माझ्याकडे 30 सेकंद आहेत. केशवजी, शेवटची कमेंट. शेवटची कमेंट. केशवजी, शेवटची कमेंट. सोडणार नाही जनतेच्या प्रश्नावर आम्ही शेवटची लढत कॉमेंट. राहणार. विलास, हा विकासजी थांबा शेवटची आता. comment. मी तर- आजच्या चर्चेत विलास थांबव ना भाऊ त्यांना. थांबवलं. हा विलास, शेवटचे 30 सेकंद कॉमेंट. कुठल्याही आचार, कुठल्याही विचाराच्या आधाराशिवाय बनलेली कोणती आघाडी ही अशाच पद्धतीने नष्ट होत असते. या तिन्ही पक्षातला आंतरविरोध प्रचंड आहे. थांबा आणि त्याची सुरुवात थांबा. ही आता वेळ पाहायला संपलाय. मिळते. वेळ आणि संपला पुढच्या विकासजी माझा. काळामध्ये ही कुठल्याही प्रकारची महाविकास आघाडी महाराष्ट्रातली जनता स्वीकारणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. बर ठीक आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण महाविकास आघाडी अभेद्य असं महाविकास आघाडीचे नेते सांगतायत. तर कुठल्याही विचाराच्या शिवाय उभं राहिलेली ही आघाडी कधी कोसळून पडू शकते अंतर्गत मतभेदातून, असं सत्ताधाऱ्यांना वाटतंय. पण काळ ठरवेल, पुढच्या काळात आपल्याला कळेल या महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार आहे. पण आज या चर्चेमध्ये तुम्ही सगळेजण आलात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.